समुद्राचे, खाडीचे. इकडे एक वेगळा मासा, मला वाटलं हा अख्खा काहीतरी वेगळा मासा आहे. खायचे असतील ना चांगले मोठे मासे. एक जर तुम्ही पीस जरी करायला गेलात, किती किलोचे असेल पीस बघा ना. सुरमईचा केवढा पडतो, एवढं मोठं माकुल. हलवा बरं ऐकलं तुम्ही. तुम्हाला जो होलसेल मोळ्यांच्या हळदीचा स्पेशल मासा नाव ऐकलाय कधी? नावी. समुद्रात चोरून लपतात त्यामुळे बोलतात. तिच्याकडे मोठे मोठे मासे असतात नेहमी. डोळे कसे हालतात बघा. हे बघा इकडे ऑक्टोपस आहे, चप्पल मासा. हे बंगाली स्टाईलने मासे कापले जातात. जवळजवळ 15 बोंबील म्हणून याला उरण नाक्याचं मच्छी मार्केट. खूप मोठं मच्छी मार्केट आहे आणि फेमस मच्छी मार्केट आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे उरण नाक्याला, पनवेलचा उरण नाका. आणि तिथे असतं मच्छी मार्केट. खूप मोठं मच्छी मार्केट आहे पनवेलचं आणि फेमस मच्छी मार्केट आहे. आणि इकडे सगळ्याच प्रकारचे मासे मिळतात. आजची तारीख आहे 5 डिसेंबर 2025 आणि आज वार आहे शुक्रवार. मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि असं आपल्याला कळलं आहे की मार्गशीर्षमध्ये मासे खूप स्वस्त होतात. तर ते खरोखर स्वस्त आहेत का, म्हणजे या मार्केटमध्ये स्वस्त आहेत का, या मार्केटमध्ये काय रेट आहेत, ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण पनवेलला स्पेशल आलो तर तुम्ही बघितलं असेल आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, भाजी मार्केटच्या व्हिडिओमध्ये, तो भांबरुटीचा पाला शोधायला. ते असं का आपल्याला शोधायचं नाही, ते आपल्याला रँडम मच्छी बघायची आहे, मच्छींचे रेट चेक करायचे आहेत आणि मच्छी मार्केट एक्सप्लोर करायचे आहे. पाला तर आपल्याला भेटला नाही, पण पालेवाला भेटलेला आहे, म्हणजे जिथे आपल्याला पाला मिळेल भांबरुटीचा तो नंबर आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे त्याची सोय आता झालेली आहे इकडे येऊन. बघा हा आहे कोळीवाडा चौक, पनवेलचं कोळीवाडा चौक. आणि हाच आहे उरण नाका. एक रोड उरणला जातो त्यामुळे याला उरण नाका म्हणतात. त्या उरण नाक्याच्या बाजूलाच हे मार्केट भरतं, मच्छी मार्केट, म्हणून याला उरण नाक्याचं मच्छी मार्केट म्हणतात. पनवेलचं उरण नाक्याचं मच्छी मार्केट. आणि बघा सुरुवातीलाच काळे मासे आहेत. कसं आहे जिलाबी? 400ला किती? जवळजवळ 12 पीस आहेत. बघा काळे मासे 400 रुपयाला मिळतील. आणि इकडे कापून ठेवला आहे ताड मासा आणि 100 रुपयाला एक तुकडा आहे ताड माशाचा. करली कशी आहे ताई? 300ला दिली. बघा 300 रुपयाला तुम्हाला करली मिळेल. एवढी मोठी करली बघा. ती बघा इकडे बोंबील आहेत 50 रुपयाला वाटा आहे. जवळजवळ 15 बोंबील दिसत आहेत मला. साईज जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी पण नाही, ठीक आहे साईज. 50 रुपयाला वाटा म्हणजे काहीच नाही, 50 रुपये वाटा आहे. कोळंबीचा वाटा कसा आहे? 200. बघा 200 रुपयाला वाटा आहे. फार्मची कोळंबी आहे सफेदवाली, 200 रुपये वाटा आहे. म्हणजे सुरुवात इथून झालेली आहे मच्छी मार्केटची. अगोदर ना, म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर या त्या आतमध्ये सगळे मार्केट भरायचं, पण तिकडे बंद झालं आहे. आणि आता हे सर्व ह्या लाईनीमध्ये आलेत आणि आतमध्ये पण मार्केट आहे, तिकडे पण जाऊया. आणि सुरुवातीला तुम्हाला असं करली दिसली आहे, मोठी करली आहे 300 रुपयाला, बारीक करली आहे. हिरवी टोळ आहे. कशी टोळ? बघा 300 रुपयाला टोळ आहे, जाडी आहे टोळ. 250 रुपयाला मिळेल तुम्हाला टोळ. आणि इकडे खापीचा वाटा आहे बघा, कसा आहे? 4 खापी आहेत. कसा वाटा? खापीचा वाटा आहे हा 200 रुपयाचा. आणि हे चांद आहे का? बघा हे चांद पापलेट आहेत. बघा या ताईंकडे ना सुरुवातीला जसे वेगवेगळे मासे दिसतात बघायला आपल्याला. आणि इकडे लाल मासा पण आहे. आणि बघा असं हे बंगाली स्टाईलने मासे कापले जातात. बघा इकडे बांगडे पण आहे. कसा वाटा आहे बांगड्यांचा? 100ला 5 बांगडे. बघा केवढे मोठे आहेत. 100 रुपयाला 5 बांगडे. बघा असे फ्रेश बांगडे आहेत एकदम. 100 रुपयाला 5. आणि हा लाल मासा? लाल मासा आहे 100ला 2 आणि हे 100 रुपयाला 3 मिळतील तुम्हाला. आणि हा काट बांगडा आहे. कसा? हा नारबा बांगडा म्हणतात त्याला. बघा सांगते नारबा बांगडा म्हणतात. आणि हा 100 रुपयाला हे 5 आहेत नारबे बांगडे. आपण हे जास्त खात नाही, मेनली आपण हेच बांगडे खातो. बघा असे 5 बांगडे आहेत नारबा बांगडे 100 रुपयाला. इकडे सुरमई आहे 500 रुपयाला एक सुरमई आहे. 400पर्यंत मिळेल तुम्हाला. आणि ही 800 रुपयाची आहे सुरमई. ही 1 किलोच्या वरची सुरमई आहे, 100%. 1.25 किलोपर्यंत भरेल. आणि 2 घेतलं तर 1500 रुपयाला तुम्हाला मिळेल. आणि त्यात बघा ही जी सुरमई आहे ना, बघा लांब दिसते का? ही बांबू आहे. आणि बघा ही चपट, म्हणजे चपटी सुरमई असताना अशी जाड असते आणि बांबू सुरमई ना अशी लांब असते. चपटी सुरमई थोडी महाग येते माझ्या नॉलेजप्रमाणे. आणि इकडे मोठ्या मोठ्या कोळंबी आहे. कशी किलो? 400. बघा 400 रुपये किलो कोळंबी आहे. फार्मची कोळंबी आहे 400 रुपये किलो. इकडे बघा कोळंबी आहे, समुद्राची कोळंबी आहे. आणि ही 400 रुपये किलो मिळेल तुम्हाला. घ्यायला आला तर थोडाफार भाव पण करून देईल. ही बघा ही दिदी म्हणू का काय म्हणू हिला बघा. आणि इकडे करली बघा केवढी मोठी आहे, जाडी आहे. 600 रुपये सांगितले, 500पर्यंत मिळेल तुम्हाला. ही बघा ही करली. आणि आहे बघा ना केवढी करली, 1 नंबर करली आहे मोठी. इकडे कोळंबी आहे. ही कुठली कोळंबी आहे? करपाली. बघा ही करपाली कोळंबी आहे. बघा करपाली म्हणतात त्याला. कशी किलो आहे? 500. बघा ही 500 रुपये किलो आहे. आणि ही खाडीची कोळंबी आहे करपाली. आणि ही बघा केवढी मोठी आहे.
ही पण करपालीत ना बघा, ही पण खाडीचीच आणि साईज बघा 1000 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. थोडाफार रेट होईल घ्यायला आल्यावरती. आणि फार्मची कोलंबी पण मिळते. कशी? 400 रुपये किलो. ही 400 रुपये किलो आहे बघा. फरक बघा, ही 500 रुपये 400 रुपये किलो बघा. इकडे तुम्हाला दिसतात लॉबस्टर. कसे ताई? बघा हे 6 पीस आहेत. 1000 रुपये सांगत होते ताई, पण 800 रुपयाला देत आहेत बघा. 800 रुपयापर्यंत मिळतील तुम्हाला हे लॉबस्टर. तर इकडे आहे चप्पल मासा. एवढा आहे बघा चप्पल मासा. कसा? अक्का बघा 400 रुपयाला मिळणार आहे तुम्हाला हा चप्पल मासा. आणि कसा दिसतो बघा. आणि दोन्ही साईडला व्हाईट असतो. हापूस कसा एक साईडला व्हाईट एक साईडला ब्लॅक असतो. इकडे खाटकूट आहे. कसा? जोडी आहे ते 250. बघा 250 रुपयाला जोडी आहे खाटकूटची. पण दिसलाय तो चप्पल मासा थोडासा वेगळा, जास्त दिसत नाही मार्केटमध्ये. याच्या आधी पण बघितला आपण, त्यामुळे आपण लगेच ओळखला. इकडे आहे जवळा. कसा वाटा? बघा 50 रुपये वाटा आहे जवळ्याचा. आणि असे 3 वाटे घेतले तर 100 रुपयाला मिळतील तुम्हाला. आणि पापलेट कशी आहेत बघा, अजून स्किनवरती बघा असं चंदेरी कलर आहे, फ्रेश आहेत एकदम. कसं आहे? 1200 रुपये. 4 बघा 1200 रुपयाला 4 पापलेट आहेत. आणि 700 रुपयाला ही 2 पापलेट आहेत बघा. स्किनवरनं कळेल तुम्हाला किती फ्रेश आहे ती बघा. दिसतंय काय बघा, चंदेरी अजून तसं स्किन निघालेली नाही, एकदम फ्रेश आहेत पापलेट. कसे बळे? 100 रुपयाला 3. आणि हे बघा 200 रुपयाला 5 बळे आहेत. ते 150 रुपयापर्यंत मिळतील. जर सुकल्यानंतर वाकटी म्हणतो ना आपण, तेच आहे बळे मासे. चिंबोरी कशी आहे? चिंबोरी 500 रुपयाला 6 चिंबोऱ्या त्या साईजच्या. आणि या मोठ्यावाल्या 6 कशा देते या? बघा 1000 रुपयाला 6 या मोठ्या साईजच्या चिंबोऱ्या. इकडे वाम आहे बघा, पिवळी वाम. कसा तुकडा? बघा 100 रुपयाला तुकडा आहे. कुठला पण तुकडा का 100 रुपयाला मिळेल. आणि अख्खी घेतली तर बघा 600 रुपयाला अख्खी वाम आहे. आणि हे असं ना, आता हे लांबपर्यंत ह्या गल्लीमध्ये गेलं आहे मार्केट. पहिले इकडे होतं, पण आता त्यांना इकडे जागा दिली आहे लांबपर्यंत बघा. खूप लांबपर्यंत मार्केट आहे इकडे. हे बघा इकडे ऑक्टोपस आहे. कसा वाटा? 250ला. हे बघा हे 6 ते 7 ऑक्टोपस आहेत. 8 आहेत 8 ऑक्टोपस 250 रुपयाला सांगते, पण 200 रुपयाला मिळतील तुम्हाला. ह्या मार्केटमध्ये आले का ते वेगवेगळे मासे मिळतात आणि सगळ्या प्रकारचे मासे मिळतात. आणि हा पण बघा, हा मोठा ऑक्टोपस. हा कसा? बघा हा 200 रुपयाला. हा बघा ऑक्टोपस. अमिबा. पोपट कसा आहे? इकडे पोपट मासा छोटा आहे. आणि हा तुम्हाला 200 रुपयाला मिळेल. आणि ही तुम्हाला टोळ आहे, व्हाईटवाली टोळ. कशी? बघा 300 रुपयाला मिळेल तुम्हाला, म्हणजे 250 रुपयाला देते ताई. आणि कुपा कसा आहे? बघा कुपा मिळेल 250 रुपये एक कुपा. टोळ कशी? हिरवी टोळ आहे 500 रुपयाला. आणि हेकरूचा वाटा कसा दिलाय? 400 रुपयाला जोडी. आणि लाल मासा 200 रुपये. 100 रुपयाचे 4. बघा लाल मासा स्वस्त आहे. त्याचे डोळे कसे हालतात बघा. हे बघा, हे बघा 100 रुपयाला 4 लाल मासे. आणि बोंबील तर स्वस्त झालेत खूप. 100 रुपये वाटा आहे. जवळजवळ 10 बोंबील आहे ते, त्याच्यावर अजून 2 लावून मिळतील. 100 रुपये वाटा आहे बोंबीलचा. आणि इकडे बघा नारबा मासा आहे. आणि हा 600 रुपयाचा नारबा मासा. केवढा आहे बघा नारबा मासा. बघा अंडेवाला आहे बघ, अंडेवाला आहे. अंडेवाला बोट आहे म्हणते मावशी. हे बघा इकडे. आणि बोट आहे. कसं आहे बोट? 500 रुपयाला. बघा हा बोट मासा 500 रुपयाला बोय मासा. आणि ही जोडी 800ला. बघा जोडी 800 रुपयाला. हे पण बोट आहेत. ते छोटे तांब आहेत. कसे आहे तांब? बघा 500 रुपयाला 3 आहेत. तांब मासा ह्या कलरमध्ये पण येतो. म्हणजे छोटा असेल तर हा कलर असतो, मोठा असेल तर लाल कलर येतो. आणि 500 रुपयाला वाटा. 500 बोलली ना? बघा 500 रुपयाला 3 तांब मासे मिळतील तुम्हाला. असं हे पुढपर्यंत मार्केट आहे. आणि आतमध्ये पण जायचं आहे आपल्याला, त्यामुळे आपण जास्त पुढे नको जाऊया. बघा ही भारती मावशी जी आतमध्ये बसायची, आपल्या मागच्या 2 व्हिडिओमध्ये दिसली नसेल तुम्हाला, कारण आपण तिकडून डायरेक्ट आतमध्ये जे महानगरपालिकेचं बांधलेलं मार्केट आहे तिकडे जात होतो. आणि हिच्याकडे मोठे मोठे मासे असतात नेहमी. हा सकला आहे, एकदम फ्रेश सकला. केवढा मोठा आहे बघा. कसा किलो आहे? 800 रुपये किलो आहे. बघा 800 रुपये किलो आहे. बघा 600 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. आणि सुरमई बघा केवढी मोठी आहे. कशी किलो आहे सुरमई? बघा 1000 रुपये किलो सुरमई मोठी वाली. रक्त बघा. आणि यांच्याकडे ना कधी या, सकाळी लवकर आलात ना 8 वाजता ना. बघा भारती मावशीकडे सकाळी लवकर या. बघा 9 वाजताच्या आसपास या, तुम्हाला खूप मोठे मोठे मासे मिळतील भारती मावशीकडे. सरळ आतमध्ये पुढे यायचं, तिकडे तुम्हाला हे दिसते. बघा पाठीमागे कोण आहे? स्टार पोल्ट्रीवाला. त्याच्याबरोबर समोर बसलेले असतात त्या भारती मावशी. आणि मागे सर्व चिकनवाले आहेत. हे बघा चिकन आहे तिकडे सर्व. स्टार पोल्ट्री. 4 बोंबील आहेत.
हे बघा हे केवढे मोठे असतात बघा चोर बोंबील. त्यांना चोर बोंबील का म्हणतात माहीत नाही, का समुद्रात चोरून लपतात त्यामुळे बोलतात माहीत नाही. पण हा कसा आहे बोंबील? 100 रुपयाला एक. बघा 100 रुपयाला एक आहे चोर बोंबील. हा ह्याला आजम मासा म्हणतात. आपण तळोजाला तिकडे त्याला हे आजम म्हणत होते. ह्याला बोया म्हणतात आणि न्हावी मासा म्हणतात. न्हावी मासा नाव ऐकलं कधी? न्हावी. ह्याला न्हावी मासा पण म्हणतात. कसा देते हा? 50 रुपयाला एक. बघा हा 50 रुपयाला एक मासा. बघा असं हे सर्व भारतीय माशाचं स्टॉल आहे हा. आणि इकडे तुम्हाला असं हे वेगवेगळे मासे पण बघायला मिळते. जसं चोर बोंबील झाला, न्हावी झाला आणि हा बघा सकला. तो मोठावाला बघितला, हा छोटावाला आहे. कसा आहे? 400 रुपयाला. बघा हा सकला मासा आहे 400 रुपयाला. आज आपण पहिल्यांदा ट्राय करणार तो सकला मासा. याच्या आधी कधीच नाही खाल्ला आहे. आणि बघा भारती मावशीने सांगितलं 1 नंबर मासा आणि कोळ्यांच्या हळदीचा स्पेशल मासा सकला मासा. स्वस्त आणि मस्त. बघा आणि 400 रुपयाचा आहे तो मासा. सकला मासा कटिंग होतो तिकडे. आणि हेकरूचा वाटा कसा आहे? हेकरू कसं आहे? 100ला, 50ला, 200ला. बघा हा हेकरू तुम्हाला 100 रुपयाचा मिळेल. तो 50 रुपयाचा हेकरू मिळेल. सकलाला पण थोडीशी खवलं असतात. साधी बोली आहे. ही मामी आहे तुमची. बघा ही भारती मावशीची ही मामी आहे. 75 प्लस आहे. 80च्या आसपास आहे. ओके. मामी आणि तुम्ही इकडच्याच कोळी वाढायचे ना? पनवेल कोळी वाढायचे. ओके तुम्ही रसायनीवर नाही येता. ओके तुमचं माहेर इकडचं आहे आणि नंतर सासर रसायनी आपल्याचं आहे भारती मावशीचं. बघा आणि तिकडनं येते रोज सकाळी मच्छी विकायला इकडे. बघा आणि अशी मिक्स मच्छी पण असते आणि ही खाडीची असते ना? बघा ही खाडीची मिक्स मच्छी पण असते मावशीकडे. बघा आपला सकला बघा कसा एकदम पीस कापले मुंबईसारखे. भारती मावशीकडे जर तुम्हाला भरपूर मच्छी हवी असेल होलसेलमध्ये तर नंबर आहे भारती मावशी 77 753. नंबर ऐकला तुम्ही. तुम्हाला जो होलसेलमध्ये मच्छी पाहिजे असेल तर ती होलसेलमध्ये पण आणून देईल भारती मावशी. सकला कसा कापला बघा मस्त बारीक बारीक पीस झालेले आणि चाऱ्यासाठी पण आणि हे फ्रायसाठी मला आता सुरमईचे पीस वाटतील बघा याला आमने ते ना सुरमईसारखंच. सकला मासा आहे. आपण तिकडे होतो त्या गल्लीमध्ये. भारती मावशी तिकडे बसते आणि इकडे पण आहेत मासेवाले. आतमध्ये मोठं मार्केट आहे. तिकडे मोठे मोठे मासे असतात एकदम मोठे 10-12 किलोचे. आणि इकडे तुम्हाला पापलेट दिसतात मासे. हलवा कसा आहे? कसा आहे हलवा? चांगला आहे. आता किती रुपयाला आहे? दोन्ही भाजी काय आहेत? एक कसा आहे सर? एक 500. 500 रुपयाला एक हलवा आहे. 400 मध्ये. आणि हा 400 रुपयाला आहे. तो 300 मध्ये मिळेल. तो 400 रुपयाला मिळेल. हा मोठा हलवा आहे. आणि हे सर्व असं लाईनशीर सर्व कोळीवालेच आहे. तिकडचेच कोळीवाड्याचे सर्व असतात भगिनी. इकडे गोड्या पाण्याचे मासे आहेत. कटला कसा आहे? 250 रुपये किलो कटला. आणि रोहू 180 रुपयाला रोहू आहे. आणि बासा केवढा मोठा कट केलेला आहे. आणि हा 150 रुपये किलो आहे बासा. बासा स्वस्त असतो सगळ्यात आणि महाग असतो तो कटला. हा मोठावाला कटला बघा. आणि ह्या ताईंकडे नेहमी गोड्या पाण्याचे मासे मिळतात. कधी या वर्षाचे 12 महिने फक्त वाराला या. बुधवार शुक्रवार रविवार हां रोज असते. बघा हे रोज असतात इकडे. रोज वर्षाचे 12 महिने 365 दिवस तुम्हाला इथेच मिळतील असे गोड्या पाण्याचे मासे. इकडे मुशी आहे. कशी मुशी? 200ला एक. बघा 200 रुपयाला एक मुशी आहे. आणि इकडे छोटे जिताडे आहेत. जिताडे कसे? 1000ला 3. बघा 1000 रुपयाला 3 जिताडे आहेत. आणि छोटे जिताडे आहेत. भाव होईल असं नाही की फिक्स आहे. घ्यायला आलात की भाव पण होईल इकडे. आणि इकडे गाबोळी आहे. कसली गाबोळी आहे ताई? बघा रावसाची गाबोळी कशी देते? सगळे 800. 800 रुपयाला दोन्ही गाबोळ्या. रावसाची गाबोळी आहे. तेच सांगतो परत की थोडाफार भाव होईल. बघा कमी होतील. ताईने स्वतःच सांगितलं कमी होईल. फिक्स नाही काय. कमी होणार. बघा रेट होणार काय टेन्शन नाही. इकडे बघा पाकड दिसते स्टिंगरे आणि 200 रुपयाची ही पाकड. गोड्या पाण्याचा रूपचंद आहे. कसा? 160 रुपये किलो. आणि पाला 800 रुपये किलो की पीसवर आहे? बघा 800 रुपये किलो आहे पाला. या ताईंकडे पण तुम्हाला असे गोड्या पाण्याचे मासे मिळतील. कटला पण आहे आणि बासा पण आहे. बासा 150 रुपये किलो आणि कटला किती? 250. कटला आहे तो 200 रुपये किलो इकडे. असा कटला कट झाला आहे बघा कटला मासा. आणि ह्या मावशींकडे आपल्याला बघायला मिळतं एवढं मोठं माकुल. बघा हे मोठंवालं आहे ते 1200 रुपयाचं आणि छोटा 600 रुपयाला. बघा ती साईज बघा
माकलाची. आणि ही छोटी छोटी माकलं पण आहे, त्यांचा वाटा कसा? बघा 500 रुपयाला ही 5 माकलं आहे. आणि अजून पण छोटी पाहिजे तर ती पण आहे. हा वाटा कसा आहे मग छोटा? बघा ही 7 ते 8 माकलं आहे 400 रुपयाला. आणि इकडे फलई मासा आहे. फलई कसा अक्का? 300 रुपयाला फलई आहे. इकडे बघा भाकस मासा आहे. आता ही त्याची उलटी साईड आहे आणि त्याच्या पाठीमागनं तुम्हाला ह्या कलरचं दिसेल. दोन्ही भाकस आहेत आणि हे 800 रुपयाचा आहे. आता एक साईडने तो असा असतो आणि एक साईडने असा असतो. दोन्ही साईड ठेवल्यावर वरती करून बघा. हा मोठा आहे तो 800 रुपयाचा आणि छोटा कसा? आणि छोटा आहे ते 400 रुपये. बघा ह्या टाईमकडे आणि इकडे भाकस आहे तो 350 रुपयाचा. साईजप्रमाणे भाकस. आतमधल्या साईडला आला तर हे पनवेल महानगरपालिकेचं मच्छी मार्केट पण आहे बघा या आतमध्ये. इकडे तुम्हाला हे मोठे मोठे मासे मिळतील आतमध्ये. बाहेर पण आहेत पण आतमध्ये पण आहेत मासे. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ही खापरी पापलेटं दिसलेली आहेत. बाहेर अशी खापरी पापलेटं नव्हती. कशी खापरी? बघा जोडी आहे ती 1000 रुपयाची आहे. इकडे सुरमई बघा 1000 रुपये किलो आहे. मोठी सुरमई आणि पीस बघा ना सुरमईचा केवढा पडतो. 1000 रुपयाला. 1 किलोमध्ये किती पीस येतील? 4 पीस. बघा असे एवढे मोठे 4 पीस. आणि तुम्ही हॉटेलमध्ये खायला गेलं तर 600 ते 700 रुपयाला तुम्हाला 1 पीस पडेल एवढा मोठा. आणि इकडे बघा हे टायगर प्रॉन्स आहे. तर ह्याला तुम्ही लॉबस्टर पण म्हणता ना? तर कसे लॉबस्टर? बघा 600 रुपये किलो लॉबस्टर आहे. इकडे गोळ आहे ती 250 रुपयाला पाव किलो आहे. अशी कट केली. तांब आहे इकडे, तांब पण कापलेली आहे. आणि ही तांब कशी? बघा 1000 रुपयाला तांब आहे. किती किलो असेल? बघा 2 ते 2.5 किलोची असेल तांब. 1000 रुपयाची पूर्ण तांब. हे मोठा हलवा आहे. कसा? किलोवर नाही ना? बघा 500 रुपये किलो आहे. आणि हा पूर्ण घेतला तर तुम्हाला 800 रुपयाला पडेल. आता ते सांगतायत ना तर 800 रुपयालाच घ्या कारण हा किलोवर घेतला तर महाग पडेल गॅरंटेड. हे खेकडे आहेत, कालवा आहेत. कसं आहे कालवा? बघा 200 रुपयाला जोडी आहे कालवांची. कालवा 200 रुपयाला जोडी आहे. आणि इकडे तिसरे आहेत की लाले आहेत? तिसरे आहेत बघा प्रॉपर. किलोवर आहे का वाट्यावर आहे? कसा? हा पूर्ण बघा तिसऱ्यांचा वाटा आहे 200 रुपयाचा. इकडे खेकडे आहेत. टोपल्या भरल्या आहेत खेकड्यांच्या. बारक्या बारक्या चिंबोऱ्या 200 रुपयाला आहेत. जवळजवळ 12 चिंबोऱ्या आहेत त्या. आणि मोठ्यावाल्या घेतल्या तर हे बघा या 500 रुपयाला 6. आता या 800 रुपयाला 6 आहेत. आणि या मोठ्या मोठ्या होत चालल्यात बघा चिंबोऱ्या. आणि या ताईंकडे अशा चिंबोऱ्या मिळतील. आणि सुरुवातीला ती कालवा पण होती त्यांच्याकडे. तिसऱ्या पण होत्या म्हणजे शिंपले. बोंबीलचा वाटा कसा आहे? बघा 100 रुपयाला वाटा आहे बोंबीलचा. 6 बोंबील आहेत. 1-2 लावून मिळेल काय प्रॉब्लेम नाही. 100 रुपयाला. कसे आहे भाव? बघा 300 रुपयाला पाव किलो वाव आहे. 250 रुपयाला मिळेल पाव किलो. आणि हे काय कापते? बघा हे क्रू कापला आहे. कसा तो? अक्का 1000 रुपयाला दिला. करली कशी? 100 रुपयाला. बघा 100 रुपयाला तुम्हाला करली मिळणार आहे. आणि भारी करली आहे 100 रुपयाची. 1 नंबर करली आहे. सुरमई कशी? बघा 1000 रुपये सांगतायत पण रेट होईल मी तुम्हाला सांगतो. बघा या मावशींकडे 4 हलवे कितीला? 500ला. बघा 500 रुपयाला तुम्हाला 4 हलवे. आणि हे 5 हलवे 500 रुपये. असं या मावशी असतात. सुरुवातीला जातात मार्केटच्या म्हणजे समोरून आलात तर. विटाबाई जी आपली भारती मावशी आहे ना बाहेर बसलेली तिच्याकडनं मी सकला घेतला. त्यांच्या या आत्या आहेत. म्हणजे बघा बाहेर बसणारे पण इकडचेच आहेत आणि आतमधले पण इकडचे कोळीवाड्याचेच आहेत प्रॉपर सगळे. बघा इकडे मोठीवाली वाव. कशी वाव? 300 रुपयाला पाव किलो आहे वाव. रावस कसा किलो आहे? बघा 1200 रुपये किलो रावस आहे. बघा कशी वाव आहे पिवळी वाव. किती किलोची असेल? 6 किलोची. बघा 6 किलोची वाव आहे. 1200 रुपये किलो ना? बघा 1200 रुपये किलो. आणि या ताईंकडे आलं तर तुम्हाला असे मोठे मोठे मासे मिळणार. बघा तिकडे हलवे पण दिसत आहेत मोठे. आणि बघा तिकडे खापरी पापलेट आहेत. कशी पापलेट आहे ही? 1200 रुपये किलो. हलवा कसा किलो आहे? बघा 800 रुपये किलो हलवा आहे. आणि रावस आहे इकडे. रावस कसा किलो? बघा रावस पण आहे तो 800 रुपयाला किलो आहे. आणि इकडे सुरमई आहे. कशी किलो सुरमई? बघा 800 रुपये किलो सुरमई. आणि अशी कट केलेली 1200 रुपये किलोला. अक्की घेतली तर 800 रुपये किलो. ह्या मावशीकडे पण ना तुम्हाला असे मोठे मोठे मासे मिळतील. बघा सुरमई काय मोठी कट केली आहे. ताजी ताजी सुरमई. कशी किलो आहे सुरमई? 1200 रुपये. बघा कशी सुरमई आहे. 1 नंबर सुरमई. कोळंबी कशी? बघा 500 रुपये किलो. फार्मची कोळंबी आहे. 500 रुपये किलो. आणि ही सफेद पाण्याची पापलेट कशी? किलो. 1200 रुपये किलो सफेद पाण्याची. आणि कलेट? आणि कलेट येते 1300 रुपये सांगते पण 1200 रुपयाने देते.
आणि बघा इकडे जर शेवटी आहे तुम्ही, इकडे मार्केट शेवटचा कोपरा आहे, पण इकडेच तुम्हाला जास्त मोठे मोठे मासे जर पाहिजे असतील, अजून मोठे सगळ्यात मोठे इकडे आहे. कुपा बघा केवढा मोठा कट केला आहे कुपा. कसा कुपा आज बघा 150 रुपयाला पाव किलोनी. मला वाटतं तर एक पीस बसेल काय पाव किलोमध्ये, नाही जास्त होईल. बघा एवढा पीस बसतोय पाव किलोमध्ये. म्हणजे एक जर तुम्ही पीस जरी करायला गेलात ना सुरमईसारखा, तर तो मला वाटतं अर्धा किलोचा आला. एवढा मोठा तो कुपा. किती किलोचा कुपा होता बघा? 27 किलोचा हा कुपा होता. आणि बोलतो ना लास्टला आले तर तुम्हाला मोठे मोठे मासे बघायला मिळतील, विकत घ्यायला मिळतील. आणि खायचे असतील ना चांगले मोठे मासे तर इकडे एंडला नक्की या. सुरुवातीला पण आहेत मासेवाले, त्यांच्याकडे पण घ्या, पण इकडे पण नक्की आहे, राऊंड नक्की मारा. आणि हे तोंड बघा कुपाचं, हे कसं तोंड कुपाचं 200 रुपयाला बघा. हा 200 रुपयाला एवढं मोठं आहे. तोंड बघा केवढं मोठं आहे. मला वाटलं हा अख्खा काहीतरी वेगळा मासा आहे, पण नाही. हे तोंडाचे 2 तुकडे करून ठेवलेत कुपाच्या आणि 200 रुपयाला आहेत बघा. आणि यांच्याकडे ना केवढा मोठा रावस आहे. हा रावस कसा किलो बघा? रावस 1200 रुपये किलो. तांब आहे ती रावस मोठा आहे बघा. मला वाटतं 5-6 किलोचा असेल ना बघा. 9 किलोच्या आसपासचा रावस आहे. आणि तांब ही कशी किलो बघा? ही पण 1200 रुपये किलो तांब. म्हणजे 1000 रुपये किलोने तुम्हाला मिळेल तांब बघा. आजचा रेट आहे सध्या. मार्गशीर्ष आहे ना, मच्छी स्वस्त आहे सगळीकडे, खाऊन घ्या मार्गशीर्षमध्ये. आणि इकडे शिंगाड आहे. कसा तो 150 ला पाव बघा? 150 रुपये पाव किलो, 600 रुपये किलो. आणि केवढा मोठा शिंगाड आहे बघा. असे मोठे मोठे मासे आहेत. आणि पिवळी वाम आहे जी 1200 रुपये किलो आहे. 1200 रुपये एकदम खायला चांगली लागते. आणि तुम्ही जर आलात, तुम्हाला किलोभर घेतली तर तुम्हाला 1000 रुपयाने पण देईल बघा. इथे एकदम एक नंबर मासे इकडे मिळतात, मोठे मोठे. बघा इकडे निवटे आहेत. निवटे कसे हो वाटा बघा? 200 रुपयाला वाटा आहे निवट्यांचा बघा. आणि रावसाची मुंडी आहे ती 500 रुपयाची. ती जवळजवळ 1 किलोच्या वर असेल ना बघा. मुंडी थोडी मोठी मुंडी आहे रावसाची 500 रुपयाला. त्या ताईंकडे पण असे मोठे मोठे मासे असतात बघा. अर्धे अर्धे संपत आले. गोळ कशी किलो होती आज? थँक्यू. बघा 600 रुपयाला अर्धा किलो. पाव किलो घेतली तर 350 रुपयाने तुम्हाला मिळेल. किलो घेतली तर 1200 रुपये. थोडीफार त्यात पण कमी होईल. आणि हेकरू कसा होता आज बघा? 1000 रुपये किलोने हेकरू मिळेल. आणि बघा यांच्याकडे पण असे मोठे मोठे मासे असतात, संपत आलेत. आणि ताईंनीच आपल्याला आठवण केली की रविवारी संकष्टी, आजच मासे खाऊन घ्या. आजच संपवा, रविवारी ठेवू नका. उद्या शनिवार आणि रविवार. हा भेंडीची भाजी खायची रविवारी. इकडे बोंबील कसे बोंबील 100 रुपये वाटा, 250 रुपये किलो बघा दादाकडे. आणि बघा इकडे हा गेटवरतीच बसतो. इकडे जरा पुढे आलात की तुम्हाला गेट दिसेल. मग इकडे बसतो तो. 200 रुपयाला करली आहे बघा. ही 200 रुपये करली आहे. आणि ही कोळंबीचा वाटा, समुद्राची कोळंबी. कसा बघा? 200 रुपयाला तो कोळंबीचा वाटा, जी समुद्राची कोळंबी आहे. इकडे एक वेगळा मासा, गोयला मासा, त्याच्याने मी कधी पाहिला नाही. आणि बघा असे कसे क्रॉस आहेत. आणि हा 500 रुपयाला एक आहे गोयला मासा. आणि जिताडा आहे. कसा जिताडा बघा? जिताडा आहे तो 500 रुपयाचा आहे. आणि हे बघा हे रावस आहेत. आणि छोटेवाले रावस आहेत. कसे आहे बघा? 500 रुपयाला वाटा. हे 4 रावस आहेत. हे 500 रुपयाचे आहेत 4 रावस. थोडाफार रेट होईल. आणि बारकी बारकी कोळंबी आहे. कसा वाटा बघा? हा 50 रुपयाचा वाटा आहे. बारकी कोळंबी आहे. आणि सोललेली कशी आहे 100 रुपयाला. असे बसलेले तिकडे मासेवाले. आतमध्ये पण आहेत, इकडे पण भरपूर आहेत. तसे मासेवाले इकडे भरपूर आहेत. खूप मोठं मार्केट आहे पनवेल फिश मार्केट. म्हणजे खूप मोठं मार्केट आहे. तरी हे सर्व मासेवाले बसलेले नाही आहेत, तो बरंचसं रिकाम आहे. तर मंडळी असं होतं हे पनवेलचं फिश मार्केट, जे महानगरपालिकेचं आतमधलं पण आहे आणि बाहेर पण बसतं. आणि याला पनवेल पुरण नाक्याचं फिश मार्केट पण म्हणतात. आणि इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे मासे, नदीचे, खाडीचे, गोड्या पाण्याचे, समुद्राचे, सगळे मोठे छोटे सगळ्या प्रकारचे मासे मिळतील. कुठला मासा नाही असा नाही होणार जे आपण कधी बघितले नाहीत, तसे मासे पण इथे बघायला मिळतात. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला पनवेल फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.